आणि यानंतर बघूयात पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे भुजबळ यांच्या संदर्भात। भुजबळांना मंत्रिपद न दिल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय। 2 दिवसांत मंत्रिपद द्या नाहीतर राजीनामा देण्याचा इशाराच आता कार्यकर्त्यांनी दिलाय। भुजबळांचे समर्थक नाशिकमध्ये दाखल झालेत। भुजबळ आज नेमकं काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। भुजबळ तर नाराज आहेत, त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलूनही दाखवली आहे, परंतु आता त्यांचे समर्थक सुद्धा नाराज असल्याचं कळतंय, शिवाय ते आक्रमकही झालेत। भुजबळ समर्थक आपण त्यांच्याशी बोलूया। आदरणीय, ह्या वयामध्ये आमच्या दैवताचा अपमान तुम्ही असा करत असाल तर तो अपमान तमाम महाराष्ट्रातली जनता खपवून घेणार नाही। 1992 पासून आजपर्यंत साहेब लढतायत आणि त्या लढण्याचा आवाज जर तुम्ही मंत्रिमंडळातून काढून टाकून त्यांना स्थान देता जर करत असेल तर जनता मतपेटीतून निश्चितपणे घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही। तीच मागणी आहे की आम्हाला आमचं मंत्रिपद पाहिजे, कारण नाशिक जिल्ह्याचे ते विकास पुरुष आहात। नाशिकचा विकास थांबून जाईल, नाशिकचा विकास आम्ही थांबवू शकत नाही, आमची इच्छाच नाही आहे। कारण आम्ही सगळेच कार्यकर्ते, भुजबळ समर्थक जे कोणी असेल पूर्ण महाराष्ट्र साहेबांना ओळखतो। आणि आत्ता ह्या वेळेस जेव्हा खरोखर आमच्या नाशिक जिल्ह्याला खूप जास्त गरज होती साहेबांची, अशा वेळेस साहेबांना जेव्हा डावरला गेलं त्यावेळेस नक्कीच आम्ही सगळ्या महिला वर्ग खूपच नाराज आहे। कॅमेरामॅन प्रवीण काळबंडेसह मी तबरेज शेख, साम टीव्ही न्यूज।